जय महाराष्ट्र मित्रांनो, संजय गांधी निराधार योजनेचे सर्व पात्र लाभार्थ्यांसाठी आताची क्षणाची अतिशय अंदाजी बातमी म्हणता येईल। लाभार्थ्याच्या बँक खात्यामध्ये आजपासून 3,000 रुपये जमा होत आहे। हो, एका आपल्या लाभार्थ्याला 3,000 रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झालेले आहेत। त्यांनी आपल्याला एक स्क्रीनशॉट सेंड करायला आहे की त्यांना 3,000 रुपये जमा झालेले। ते आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला ते स्क्रीनशॉट दाखवतो। त्यामुळे तुम्हाला काय करायचं, फक्त हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। आता यामध्ये काय झालं आहे, दिवाळी सणानिमित्त 3,000 रुपये जमा झाले। आता तुम्हाला झाले की नाही आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा। आता 1-2 दिवसामध्ये सर्वांना पैसे मिळून जातील। आता तुम्ही म्हणत असेल आम्हाला मिळालं नाही, फेक न्यूज आहे, तर नाही, तुम्हाला स्क्रीनशॉट दाखवतोच मी। ते स्क्रीनशॉट तुम्ही पाहू शकता, एकदम रिअल आहे। चला तर मग जरूर न घालता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। आता काय झालेलं आहे, संजय गांधी निराधार योजनेमधील मागच्या महिन्याचा जे हप्ता राहिला होता त्या लाभार्थ्याला मिळाला बरं का। त्या लाभार्थ्याला 1,500 रुपये प्रमाणे हप्ता मिळाला आणि चालू महिन्याचा 1,500 रुपयाचा हप्ता, म्हणजे असे त्याला 3,000 रुपये त्याच्या बँक खात्यामध्ये जमा झालेले आहेत। आता तुम्ही म्हणता असं दिवाळी बोनसचा काय विषय, तर बोनसचा असा विषय आहे तो, जे 3,000 रुपये त्याला मिळाले ते 3,000 रुपये त्याला ॲडव्हान्समध्ये मिळाले, म्हणजे ह्या महिन्याचे पगार आहे ते ॲडव्हान्समध्ये त्याच्या बँक खात्यामध्ये जमा झालेला आहे। आता बरेचसे लाभार्थी म्हणतील आम्हाला अजून काही पैसे मिळाले नाही, आम्हाला मागचेच भेटले नाही, इथून पुढचे पण कधी भेटतील। तर लाभार्थी तुमचं जर DBT अकाउंट लिंक नसेल, तुम्ही KYC करून घ्या, DBT अकाउंट लिंक करून घ्या, मोबाईल नंबरसुद्धा लिंक करून घ्या। जर तुम्हाला पैसे पडले, तुम्हाला डायरेक्ट मेसेजसुद्धा पडून जाईल। जर तुमचं DBT अकाउंट लिंकच नसलं, तुम्हाला मेसेज पडणार नाही, तुम्हाला पैसे मिळणार नाही। DBT अकाउंट आत्ताच लिंक करून घ्या, तुम्हाला पण येते 1-2 दिवसामध्ये सर्वांना दिवाळीचा बोनस भेटूनच जाईल। बोनस म्हणताच येणार नाही, ते काय ॲडव्हान्समध्ये पेमेंट केलेलं आहे, त्यामध्ये तुम्हाला पगार मिळून जाईल 3,000 रुपयाप्रमाणे। सर्वांच्या बँकेमध्ये लवकरच जमा होईल। ज्याला जर अजून काही शंका वाटत असेल कमेंट नक्की करा, आपण त्या शंकेचं निरसन करू। जर हा व्हिडिओ तुम्हाला जरा पण माहितीपूर्ण वाटला असेल, व्हिडिओला आताच एक लाईक करून चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। चालतं मग भेटूया पुढच्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद मित्रांनो।